सोलापूर शहरातील मुख्य झोपडपट्टी म्हणून ओळख असलेल्या लोधी गल्ली परिसरात एकाच घरात 5 जण बेशुद्ध अवस्थेत आढळल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे। यापैकी 2 चिमुकल्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर 2 महिलांची मृत्यूशी झुंज सुरू आहे, तर एक पुरुष शुद्धीवर आला आहे। हर्ष बलराम वाले वय वर्ष 6 आणि अक्षरा बलराम वाले वय वर्ष 4 दोघेही राहणार बेडरपूल लोधी गल्ली लष्कर सोलापूर या 2 चिमुकल्यांचा शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला। विमल मोहन सिंग बलराम वाले वय वर्ष 60 आणि रंजनाबाई युवराज बलराम वाले वय वर्ष 35 या दोघी मृत्यूशी झुंज देत आहेत, तर युवराज मोहन सिंग बलराम वाले वय वर्ष 40 हे शुद्धीवर आहे। सोलापूर शहरातील मुख्य झोपडपट्टी असलेल्या लष्कर परिसरातील लोधी गल्ली इथं ही घटना घडली आहे। एकाच कुटुंबातील 5 जण रविवारी 31 ऑगस्ट रोजी राहत्या घरी संशयास्पदरित्या बेशुद्ध अवस्थेत आढळून आले होते। सदर बाजार पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी तात्काळ शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं। मात्र रात्री उशिरा हर्ष बलराम वाले आणि अक्षरा बलराम वाले या 2 चिमुकल्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय, परंतु मृत्यूचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही।